बाहेरच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात रोज थोडं थोडं हरणाऱ्या एका मुलाला पैशाची नाही हो, फक्त प्रेमाची, आपुलकीची आणि कुणीतरी समजून घेण्याची गरज असते. पण हे समजून घेणारं कुणीतरी त्याला मिळतं का? मी एक कविता लिहिली आहे, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि हरवलेला तो. जबाबदाऱ्यांच्या पलीकडे पण एक आयुष्य असते हे त्याला कळूनही न कळाल्यासारखे आहे. कविता. हसणाऱ्या ओठांमागे किती वादळं दडली आहेत, हसणाऱ्या या ओठांमागे किती वादळं दडली आहेत, जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्न किती मोडली आहेत. मुलगा आहेस रडू नकोस, मुलगा आहेस रडू नकोस, हेच त्याला ऐकावं लागतं. माणूस असूनही दगडासारखं साऱ्या जगाला दाखवावं लागतं. घराचा हा खांब म्हणून स्वतःचा आधार हरवतो तो, घराचा हा खांब म्हणून स्वतःचा आधार हरवतो तो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्या रात्रंदिवस राबतो तो. खिशात नसले पैसे तरी घराच्या गरजा भागवतो. स्वतःची इच्छा मारून रोज नव्या जिद्दीने जगतो. बाहेरच्या या स्पर्धेत रोज तो थोडा थोडा हरतोय, बाहेरच्या या स्पर्धेत रोज तो थोडा थोडा हरतोय. पुन्हा उभा राहायचं याच आशेवर तो सावरत जगतोय. त्यालाही वाटतं कुणीतरी येऊन प्रेमाने डोक्यावर हात ठेवावा. घाबरू नकोस मी आहे, घाबरू नकोस मी आहे, असा एक शब्द तरी कुणी द्यावा. जबाबदाऱ्यांचा बाप झाला पण मुलगा म्हणून कधी जगलाच नाही, जबाबदाऱ्यांचा बाप झाला पण मुलगा म्हणून कधी जगलाच नाही. स्वतःच्या डोळ्यातलं पाणी त्याने कधीच कुणाला दाखवलं नाही, स्वतःच्या डोळ्यातलं पाणी त्याने कधीच कुणाला दाखवलं नाही. मुलगा आहे म्हणून काय झाले, मुलगा आहे म्हणून काय झाले, त्यालाही थोडं मन असते. समजून घेतलं कोणीतरी तरच जगणं थोडं धन्य असते. जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या आयुष्यातील अशा त्या खास व्यक्तीला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.